परफेक्ट क्लासेस विज्ञान मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण घटक किडनी, ज्याला आपण मराठीत मूत्रपिंड असं म्हणतो, या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण इयत्ता 9वीचे विज्ञान सायन्स बुकचा आधार घेणार आहोत. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळा ऐकतो की एखाद्या व्यक्तीचा किडनी खराब झाल्यामुळे किंवा किडनी निकाम झाल्यामुळे मृत्यू झाला. मग ही आपल्या शरीरामधील किडनी इतकी महत्त्वपूर्ण का आहे, तिचं नक्की कार्य काय असतं, तिचं नक्की स्थान कुठं असतं, या घटकांविषयी आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. आपल्याला इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. तर किडनी साधारणपणे कशा स्वरूपाची असते हे लक्षात घ्या, तिचं स्थान कुठं असतं याच्याविषयी आपण माहिती घेणारच आहोत. लक्षात घ्या, आपली जी किडनी आहे व किडनीचं स्थान जे आहे ते कुठं आहे, तर आपल्या पाठीच्या बाजूला आहे. आपल्या पोटाच्या पाठीमागं जो मणका आहे तो मणकेच्या दोन्ही बाजूला एक एक अशी 2 किडनी असतात. म्हणजेच काय, डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक किडनी असते. उजव्या बाजूची किडनी जी आहे ती थोडीशी खाली असते. का असते, तर आपला उजव्या बाजूला लिव्हर असतो, लक्षात घ्या, त्याला आपण यकृत म्हणतो. त्या यकृतामुळे उजवी किडनी थोडीशी लहान आणि थोडीशी खालच्या बाजूला असते डाव्या किडनीपेक्षा. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये मुख्य 2 किडनी असतात. आणि मग या किडन्यांचं नक्की साधारणपणे वजन किती असतं, वेटचा जर विचार केला तर साधारणपणे 130 ते 150 ग्रॅम प्रति किडनी इतकं यांचं वजन असतं. म्हणजे एका किडनीचं वजन साधारण 130 ते 150 ग्रॅमच्या जवळ असतं, हे लक्षात घ्या. मग आकार कसा असतो, दिसायला कसे असतात, तर आपले जे घेवडा आहे, घेवड्याच्या बिया आपण सर्वांनी बघितल्या असतील. घेवड्याच्या बियासारखा किंवा आपली काजू आहे, काजू खाण्याची काजू सारखा किंवा घेवड्याची बी किंवा काजू याच्यासारखा ह्या किडनीचा कसा असतो, आकार असतो, हे लक्षात घ्या. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या किडनीचं फंक्शन, कार्य काय असतं, काय करतात किडनी नक्की शरीरामध्ये, काय करतात, तर आपल्या शरीरामधील रक्त शुद्ध करण्याचं काम जे आहे ती या किडनीच करत असतात. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 5 लिटर एवढं रक्त असतं आणि ह्या किडन्यांमधून ते दररोज 400 वेळा गाळून घेतलं जातं. त्याच्यातून जवळजवळ 190 लिटर एवढ्या स्वरूपाचा द्रव पदार्थ तयार होत असतो. त्याच्यातूनच 1 ते 2 लिटर जवळजवळ काय होत असते, तर मूत्राची किंवा लघवीची निर्मिती होत असते. मग साधारणपणे ह्या किडनीचं कार्य कसं चालत असतं, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक काय असतो हे लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, किडनी अशा स्वरूपाची असते, तुम्हाला सांगितलं. किडनी ही अशा स्वरूपाची आपल्याला दिसते. 2 बाजूला 2 अशा स्वरूपाची किडनी असतात. याच्यातून जो काही गाळून घेतलेला पदार्थ आहे, टाकाऊ पदार्थ आहे, तो खाली 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 गेला जातो आणि कुठं पाठवला जातो, तर या ठिकाणी आपल्याला दिसतं युरिनरी ब्लॅडर, ज्याला आपण मूत्राशय म्हणतो. ह्या मूत्राशयामध्ये काय केला जातो, हा टाकाऊ पदार्थ साठवला जातो. मग ह्या किडनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कुठला, तर हा नेफ्रॉन. लक्षात घ्या, किडनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक हा नेफ्रॉन आहे. एका किडनीमध्ये जवळजवळ किती असतात, तर जवळजवळ 10 लाख नेफ्रॉन असतात. आणि हेच नेफ्रॉन काय करत असतात, प्रत्यक्षात रक्त शुद्ध करण्याचं काम हे नेफ्रॉन करत असतात. काय करत असतात, तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय बोमेन्स कॅप्सूल हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. याच्यामधून रक्त काय केलं जातं, गाळून घेतलं जातं. गाळून रक्त पुढं पुढं पाठवलं जातं. पुढं पुढं पाठवल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले मध्ये काय केलं जातं, रक्तामधील किंवा जे रक्त गाळून घेतलं आहे त्याच्यामध्ये जो काय आवश्यक घटक आहे तो काय केला जातो, पुन्हा रक्तामध्ये शोषून घेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि उरलेला निव्वळ टाकाऊ पदार्थ, आता निव्वळ टाकाऊ पदार्थ काय असतात, तर शरीरामध्ये युरिया आहे, युरिक ऍसिड आहे, अमोनिया आहे, त्याचबरोबर इतर नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत, ते बाहेर टाकण्याचं काम जे आहे ते इथून पुढे केलं जातं. आणि ह्या नलिकेमार्फत पुढे 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 ही आपल्याला मूत्रवाहिनी नलिका दिसते आहे, ती कुठे जाते आहे, युरिनरी ब्लॅडर कर म्हणजेच ह्या मूत्राशयाकडे जाते आहे. आणि त्या ठिकाणी हे सगळे टाकाऊ पदार्थ काय केले जातात, साठवले जातात. आपल्याला जेव्हा त्याची जाणीव होते तेव्हा आपण ते लघवीच्या स्वरूपात काय करत असतो, शरीराच्या बाहेर टाकत असतो. अशा पद्धतीचं किडनीचं एक अतिशय महत्त्वाचं काम काय आहे, तर आपल्या शरीराचं सतत रक्ताचं काय करणं, शुद्धीकरण करणं, हे तिचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जर या किडन्या खराब झाल्या तर आपण काय करतो, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेलं आहे, तर बरेचसे व्यक्ती डायलिसिसवर आहेत असं म्हणतो आपण. आता ही डायलिसिस प्रक्रिया काय आहे, आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे फोटोमध्ये. डायलिसिस प्रक्रिया म्हणजे नक्की काय असते, तर आपल्या शरीरातील रक्त शरीराच्या बाहेर शुद्ध करण्याची काय प्रक्रिया आहे, कशाच्या आधारे, तर यंत्राच्या आधारे, त्यालाच आपण डायलिसिस करणं असं म्हणतो. शरीरामधले टाकाऊ पदार्थ सतत शरीराच्या बाहेर जाणं गरजेचं असतं. जर ते शरीरातच साचून राहिले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपला मृत्यू अटळ असतो, हे लक्षात घ्या. म्हणूनच किडनी खराब झाल्यानंतर आपलं रक्त शुद्ध होणं थांबतं. युरियासारखे, अमोनियासारखे पदार्थ शरीरामध्ये साचून राहतात, त्याचा परिणाम आरोग्यावर होतो, व्यक्तीचा काय होत असतो, मृत्यू होत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग ह्या किडन्यांची काळजी काय घेतली पाहिजे किंवा किडन्या खराब कशामुळे होतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अति मद्यपान करणं किंवा मद्यपान करणं. मद्यपान करणं हे किडनी खराब होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्याची कमतरता.
डिहायड्रेशन, ज्याला आपण काय म्हणतो शरीरात पाणी कमी होणं असं म्हणतो, बीपीचा जास्त त्रास असणं, एखाद्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर हाय असणं, त्यामुळे किडण्यांवर ताण निर्माण होतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असतो, त्यामुळेही किडण्या खराब होण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल लोकांना विविध प्रकारच्या वेदना सतत जाणवतात. अंगदुखी आहे, डोकेदुखी आहे, ह्या किंवा कंबरदुखी आहे, ह्यासारख्या गोष्टींसाठी सतत पेन किलर खाल्ल्या जातात. त्या पेन किलर सुद्धा काय करतात, ह्या किडनीवर अतिरिक्त ताण निर्माण करतात आणि त्यामुळे सुद्धा किडन्या खराब होण्याची शक्यता असते. यासाठी साधी सोपी गोष्ट काय आहे तर किडन्यांची काळजी घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे. दिवसात कमीत कमी आपण 5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर साखरेचं किंवा मीठ यासारख्या पदार्थाचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणं गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार ठीक आहे, पण अतिरिक्त प्रमाण किंवा अतिरिक्त सेवन करता कामा नये, हे लक्षात घ्या. मद्यपान पूर्णपणे टाळलं पाहिजे. आपला आहार संतुलित ठेवला पाहिजे. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि मानसिक संतुलन आणि मानसिक समाधान फार महत्वाचं आहे. आपल्याला जर मानसिक समाधान नसेल तर आपल्याला मग काय होतं, बीपीचा त्रास होतो, बीपी हाय होतो, ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. आणि उच्च रक्तदाबामध्ये किडनीच्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्याच्यावर काय होतो, ताण निर्माण होतो आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे, एखादी किडनी निकामी झाली तर दुसरी किडनी ऍडजस्ट करते आपल्या आणि आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम ती चालू ठेवू शकते. पण दोन्ही किडन्या जर खराब झाल्या तर मात्र या ठिकाणी माणसाच्या जीवाला नक्की धोका निर्माण होतो. त्यामुळे आपण आपल्या या किडनीच नव्हे तर शरीरातील प्रत्येक घटकाची, प्रत्येक अवयवाची तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं शरीर सदृढ आणि उत्तम आरोग्य कसं राहील याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका अशा नवीन घटकासह. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये शिकत राहा. तुमची जिज्ञासू वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं तर ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.